नमस्कार मित्रांनो, महावाचन उत्सव 2024 या पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, हे जे पोर्टल आहे महावाचन उत्सव 2024 यामध्ये आपण शाळेची नोंदणी केलेली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे वाचलेली पुस्तके आहे किंवा साहित्य आहे त्यांची सुद्धा आपल्याला निबंध किंवा जे काही साहित्य होतं ते अपलोड करायचं होतं। आणि मित्रांनो, हे सर्व अपलोड केल्यानंतर आपल्याला एक प्रशस्तीपत्र, एक प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांचं येणार होतं। तर ते प्रमाणपत्र आपण डाउनलोड कसं करायचं अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, महावाचन उत्सव 2024 प्रमाणपत्र डाउनलोड कसं करायचं अगदी सहजपणे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित बघण्याकरिता व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे या महावाचन उत्सव पोर्टलची। त्यावर क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येणारा महावाचन उत्सव 2024 हे पोर्टल आहे आणि इथे आपण आपल्या शाळेची नोंदणी वगैरे अगोदरच केली आहे, तेव्हा आपल्याकडे आयडी आणि पासवर्ड असणार आहे। तर मी इथे माझ्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो आणि त्यानंतर आपण तिथे सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे बघणार आहोत। तर बघा, इथे मी लॉग इन वर आता क्लिक करून घेणार आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आता इथे हे जे पोर्टल आहे इथे माझी जी शाळा आहे ते लॉग इन होणार आहे। तर बघा, आता मी लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। या अगोदर आपण लॉग इन कसं करायचं याची माहिती बघितलेली होती। तर मित्रांनो बघा, इथे शाळेचं नाव दिसणार आहे। आपण वर्ग तिसरा ते त्याच्यावरचे जे वर्ग आहे त्यामध्ये किती विद्यार्थी आहे ते दिसणार आहे आणि आपण किती विद्यार्थ्यांची माहिती अपलोड केलेली आहे ते इथे दिसणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने हे दिसणार आहे। तर इथे मी माझ्या दोन जे विद्यार्थी होते त्यांची माहिती इथे अपलोड केलेली आहे। तर ते आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे। तर बघा, खाली तालुका, तिथे युडास क्रमांक आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव आहे, शाळेचं नाव दिसणार आहे आणि त्यानंतर आपण जे काही अपलोड केलेलं आहे ते मीडिया म्हणून इथे व्ह्यूचं एक ऑप्शन आहे निळ्या रंगामध्ये। यावर जर आपण क्लिक केलं तर आपण त्यांचे जे निबंध वगैरे आहे ते अपलोड केलेले आपल्याला पाहता येणार आहे। आणि स्क्रोल करून आपल्याला इकडे बाजूला यायचं आहे मित्रांनो शेवटी, आणि इकडे बघा एडिट सबमिशन म्हणून आहे, जे आपण सबमिट केलेलं आहे ते इथून आपल्याला एडिट करता येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये जे आपल्याला सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याचं प्राप्त होणार आहे ते इथून होणार आहे। तर बघा, इथे सर्टिफिकेटचा कॉलम आहे, सर्टिफिकेट, जनरेट सर्टिफिकेट म्हणून। तर सिंपली आपल्याला यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा, मी माझ्या एका विद्यार्थ्याचं इथे सर्टिफिकेट क्लिक करून दाखवणार आहे। तर जनरेट सर्टिफिकेट यावर क्लिक केल्यानंतर अगदी सहजपणे ते जे सर्टिफिकेट आहे ते आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे। आणि हे आल्यानंतर आपल्याला इथे एक खाली ऑप्शन मिळणार आहे डाउनलोड सर्टिफिकेटचं, यावर सिंपली क्लिक करायचं आहे। तर बघा, यावर मी क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अगदी सहजपणे डाउनलोड होणार आहे। तर हे मी अगोदरच केलेलं होतं, त्यामुळे डाउनलोड फाईल अगेन म्हणून आलेलं आहे। तर याला डाउनलोड मी करून घेतो। डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ओपन करण्यासाठी असा ऑप्शन येणार आहे आणि PDF स्वरूपात ते दिसणार आहे अशा पद्धतीने। तर मित्रांनो, महावाचन पोर्टल जे आहे, महावाचन उत्सव 2024 या पोर्टलवर आपण आपल्या विद्यार्थ्यांची जी माहिती भरलेली आहे त्याचं सर्टिफिकेट अगदी सहजपणे 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आपण पूर्ण बघितलेला असेल तर हे आपल्या लक्षात आलेलं असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।